दरम्यान पेट्रोल डिझेल पुरवठ्याबाबतच्या अफवांमुळे कोल्हापूरकरांनी पेट्रोलच्या साठवणुकीला आता सुरुवात केलेली आहे। जिल्हा पुरवठा कार्यालयाने पेट्रोल डिझेल खरेदीवर बुधवारी निर्बंध घातलेले आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत काढलेल्या आदेशानुसार यापुढे 31 तारखेपर्यंत दुचाकी वाहनांमध्ये 200 रुपयांचं तर 4 चाकी वाहनांमध्ये 2000 रुपयांपर्यंतचे पेट्रोल डिझेल दिले जाणार आहे। तसंच कॅन, बाटल्या किंवा ड्रममधनं पेट्रोल डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। पंपावर जर असा प्रकार आढळला तर पंप चालकावर कारवाई केली जाईल। शहरातील काही पेट्रोल पंपांवर असाच प्रकार घडत असल्याचं निदर्शनास आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी पंपाच्या चौकशीचे आदेश दिले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल बंद पडेल की काय, असे पंप बंद पडतील की काय अशी अफवा सध्या पसरली आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केलेली आहे। अनेक पेट्रोल पंपावर कर्मचारी आणि वाहनधारक यांच्यात वाद होतोय। इंधन तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। अफवा अशी पसरलेली आहे की पेट्रोलचा स्टॉक खतम होणार आहे, त्यामुळे सगळ्याच लोकांनी अशी गर्दी करून टाक्या फुल करून घेतल्या। सगळ्या ऑल पेट्रोल पंपावरचा स्टॉक खतम झाला। आता आम्हाला आज ड्युटीला जायचं आहे, तर अर्धी ड्युटी सोडून आम्ही इथं पेट्रोल टाकायला आलो। किती वेळचे तुम्ही थांबले तिथे? आम्हाला 1 ते अर्धा घंटा 1 घंट्याच्या वरती झालं थांबून। आणि कुठेही जा सिटीमध्ये कुठंच पेट्रोल पंप चालू नाही। आता हा पेट्रोल पंप चालू भेटला, इथं 1 घंट्यावरून थांबलेलो आहे। सगळीकडे अशी परिस्थिती तयार झालेली आहे की लोकांच्या मनात असं झालेलं आहे की आता लॉकडाऊन लागणार आहे, पण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे की ते कन्फर्म अजून कोणालाच माहीत नाहीये। पण सगळीकडे अशी अफवा पसरलेली आहे की लॉकडाऊन लागेल म्हणून, त्यामुळे पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोलचा साठा देण्यात यावा अशी विनंती आहे। तर युद्धामुळे इंधन पुरवठा कमी होणार अशी अफवा पसरल्यानंतर इंधन भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या। मोठ्या प्रमाणावर इंधन भरून घेतल्यानं आज सकाळपासूनच नाशिकच्या मनमाडसह विविध शहरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानं नागरिक आणि वाहन चालकांची गैरसोय झाली। नाशिकच्या मनमाडमधील ड्राय झालेल्या एका पेट्रोल पंपाची ही दृश्य आहे। इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। बघूया। इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे कुठंतरी इंधन टंचाई होईल अशी जी अफवा जी ती जोरात पसरली। आणि या ठिकाणी आपण जर बघू शकतो की नाशिक जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपावर काल संध्याकाळपासून नागरिकांनी जी ती पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। अचानक मागणी वाढल्यामुळे या ठिकाणी जे ते पेट्रोल पंपावर जे ते ड्राय झाल्याचे पाहायला मिळते। मी बघू शकतो की मी आता मनमाडच्या HP पेट्रोल पंपासमोर उभा आहे। या ठिकाणी पेट्रोल पंप जो तो पूर्णतः ड्राय झालेला पाहायला मिळतोय। पेट्रोल शिल्लक नाही अशी काहीची स्थिती निर्माण झाली। त्यामुळे सकाळी कामावर जाणारे चाकरमानी असतील किंवा वाहनधारक असतील यांना पेट्रोल डिझेल न मिळावे मोठी गैरसोय झाली। आपण जर पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही या अफवेमुळे नागरिकांमध्ये पॅनिक असं वातावरण निर्माण झालं होतं। आणि नागरिक दुचाकीस्वार असतील, वाहनधारक असतील, ते मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर गर्दी केली। जे नागरिक जे ते 100-200 पेट्रोल भरत होते त्यांनी 1000-1500 असं पेट्रोल भरलं आणि मोठा साठा जो तो या ठिकाणी करून ठेवतोय। नागरिकांमध्ये कुठंतरी पेट्रोल मिळणार नाही अशी जी भावना जी निर्माण झाली, त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक जे ते इंधनाचा साठा जो तो करून घेत आहे। त्याचा परिणाम जो तो दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की विविध जे पेट्रोल पंप असतील ते ड्राय होत आहे आणि त्याच्यामुळे टंचाई निर्माण होते। दुसरीकडे जर पाहिलं तर पेट्रोल पंप चालकाने जे ती पेट्रोल आणि डिझेलची मागणी जी ती कंपनीकडे केली, त्यांच्याकडनं जे ती मागणी जी ती केली पुरवठा जो तो सुरळीत केला जातोय। नागरिकांना व्यवस्थित पेट्रोल मिळेल अशी जी आव्हान जे ते देखील पेट्रोल पंप चालकांकडे केलं जातंय। मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करतात आणि त्याचा परिणाम जो तो पेट्रोल पंप ड्राय होण्यावर होतोय। नागरिकांनी घाबरू नये, पॅनिक होऊ नये, नागरिकांना सुरळीत पेट्रोल आणि इंधनाचा पुरवठा जो तो केला जाईल असं आव्हान जे ते आता प्रशासन असेल किंवा पेट्रोल पंप चालकांकडून केले जातं। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।